नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 25, 26 आणि 27 मे 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर काही भागात गारपीटचा अंदाज देखील राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। 22 आणि 23 मे 2024 या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर अर्थात आज 19 मे 2024 आज मान्सून अंदमान निकोबार बेटावर सक्रिय होत आहे। तर 22, 23 आणि 24, 25 मे या तारखेला वादळाची तीव्रता वाढत जाऊन वाऱ्याचा वेग वाढेल आणि 25, 26, 27, 28 मे या तारखेला हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये घोंघावणार आहे। 25 आणि 26 मेच्या दरम्यान हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आतील भागामध्ये सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच या वादळाचा परिणाम भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कोकण विभागात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही या वादळाचा परिणाम बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही काही ठिकाणी या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। 25, 26, 27 आणि 28 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, आंध्र प्रदेशला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज, पूर्व भागात राहील। गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र भारताच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील, जसे विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, रायपूर, कांतामल या भागात अतिवृष्टीचा जोर राहील। भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद, राजशाही आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज असून वाऱ्याचा वेग अधिक या भागामध्ये बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर, खेडगाव या भागात असून पश्चिम भागामध्ये चंद्रपूर, भद्रावती, लगतचा परिसर, वणी, कायर, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील जबरदस्त स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। मूल, सावली, राजुरी, वलनी, सिंदेवाई आणि दिगुरी, किमटे, मेदात, देसिंग या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील। अरमोरी, चुरमुरा, नाटी चौक, दोनोरा, मुरमगाव, गडचिरोली या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज असणार आहे। चामोर्शी, घोट, अष्टिमूल, चेरा आणि एटापल्ली, आयरी, भांबरगडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकजनलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। मुरमगाव, दोनोरा आणि चुरमुरा, नाटी चौक, मालवेरा, कुरखेडा, बालिटोला आसपासचा बहुतांश परिसर अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून कोलेगाव, चिंचकर, मार्कासा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। दिवरी, साक्रीटोळालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील।
तुमसर, तिरळा, सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी या भागातील अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, अडेल, गोतंगाव आणि कोलेगाव, बनगाव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। अडेल, गोतंगाव, पावनी, बिहापूर आणि उमरेडला जबरदस्त अतिवृष्टी राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, मौदा, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला इथे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर इथे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। ढगफुटीसारखा पाऊस या भागात पाहायला मिळणार आहे। कामठी, वाघोली, रामटेक, असोली, कंधारी, बडगाव, बिचवा, उमरी, सावनेर या भागातील अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागात राहील। वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अरबी, वडोणा, लाडगड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा, तुळजापूर, बारबडी, धामणगाव, पुलगाव, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे वाडकी, पुणे आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, घाटंजी, करंजीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। परवा, गोमोत्री, धनोरा, निमगुडा, लिदवाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवळीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। देहानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। लाडके, धारवा, नेरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे फुलगाव, बाबुलगाव, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धामणगाव आणि तळेगाव, आष्टी, कर्जना, मोझारी या भागातील अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती, पडनेरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। असेगाव, चांदूर बाजार आणि आसपासचा परिसर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी उत्तरेकडे हलका मध्यम पाऊस राहील। अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, आंबारा, अंजनगाव, सोजी, अचलपूर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंधुणा, पात्रोडा, जळगाव, जमत, मासराखेड आणि खामगाव, शोभा हलका पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंजुला हलका राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जना, खेडा, मंगळूरपेठ इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। वाशिम जिल्ह्याकडे महसूल, मालेगाव, वाशिम, रिताड आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव इकडे हलका मध्यम राहील। उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा हिंगोली, कळमनुरी, औंढलाई हलका मध्यम राहील। इनापूर, महागाव, माहूरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड, आडगाव, ढाकणी, मोरचोंदी, किनवट, हिमायतनगर, शिवानी, जेवली जोरदार पावसाचा अंदाज आहे। टमसा, भोकर, अद्रापूर, नांदेड, वाघाला, वसमत, पूर्णा, लोहा, हुजूक आणि पेटुंबरी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। तसे लातूर जिल्ह्याकडे औरत, शहाजनी, हलसी, भालकी, बिदर, हिलखेडा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। धाराशिवमध्ये धाराशिव, तुळजापूर, पैठण, पाणेगाव, बार्शीला हलका मध्यम पाऊस राहील। लातूर, श्री छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सर्वच भागात नाही तर कोकण विभाग आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मुंडगाव, वडवारे, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, लाडा, चर्चुल, शेवगा हे हलका मध्यम राहील। तसे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वारे बघायला मिळणार आहे। हलका मध्यम पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पालघर, मान्नूर, कुडण, वाडा, परळी, गोडमाल, सपाले मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। उंबरपाडा, पिलबिक, शहापूर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मिरभाईंदर, ओंबडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा शिवाले, पेशाकरे तसेच खोटाले, लगतचा परिसर, इगतपुरी आणि परळी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेठ, कर्जत, कुसर इकडे मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। चोंडी, अलिबाग, पेंजारी इकडे हलका राहील। खोपोली, किस्मतला जोरदार स्वरूपात राहील। लवासा, जिटे, आंबे, कळवण, पुणे जिल्ह्याचा परिसर, प्याले जोरदार पावसाचा अंदाज आहे। टाला, इंदापूर, मोरजिंजरा इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि केटवल्ले, सासवड, जेजुरी, पुणे, लोणी, कालबोर, वाघोली, चाकण, शिंदे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगावला जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। जसे पाचफंडी, कलसीत, मंथनगर, दिवेगर, श्रीवर्धन आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे।
तसे सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, अरळ, अरवाडी, लोटी, चिपळूण, चाकदेव जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, चितवेल, किनीकोडाली, इस्पुर्ली, कागल, निपाणी, चिकोडी, गारगोटी आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, पोंडा, कणकवली, कडेगाव, पटेगाव, दिघळा, पैठणी, पुईपकासल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आसपासचा परिसर, बेळगाव, बाची, कर्नाटक राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे पारसे, मापासा, वेंगुळा, महापण, कुडालाई जोरदार पावसाचा अंदाजा या तारखेला बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा विशेष करून दक्षिण भागात राहील। इचलकरंजी, शिरळ, शिळगोपी, कुडाची, रायबा, किटकल, देवणघाटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दागलपूर, बिलरचत, तासगाव, आष्टा, सांगली, मालगाव, देसिंग या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर आणि घेडी, चिंके, सांगोळे, मंगळवेढा, कुरोबेलाटी, सोलापूर आणि बेरबंग, पानेगाव, बार्शी, अक्कलकोट, आळंदा, होंडाला या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।